थांब, पुढे जाऊ नकोस. आज मी जे सांगणार आहे ते ऐकून तुझा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. तुझा खरा शत्रू बाहेर नाही, तर तो तुझ्या आसपास आहे. कदाचित तुझ्या घरातच, तुझ्या नात्यात तो लपलेला आहे. बाळा, जगातला सगळ्यात धोकादायक शत्रू कोण असतो माहीत आहे का? तो जो तुझ्यासमोर हसतो पण मागून तुझं नुकसान करतो. जो तुझ्यासोबत बसतो, तुझ्या प्रत्येक गोष्टीची माहिती घेतो आणि मग तीच माहिती वापरून तुला खाली खेचतो. कधी कधी आपलेच लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत, कारण त्यांना भीती असते, हा पुढे गेला तर आपण मागे पडू. ते तुला थांबवण्यासाठी तुझा आत्मविश्वास तोडतात, तुला चुकीचे सल्ले देतात, तुझ्या प्रत्येक यशावर पाणी टाकतात. बाळा, जे तुला म्हणतात तू करू शकत नाहीस, हे तुझ्या बसचं नाही. तू पडशील, हे शब्द साधे नाहीत, हे तुझ्या मनात शंका निर्माण करतात. जर तुझ्या आसपास असे लोक असतील तर लक्ष दे. तुझ्या यशावर त्यांना आनंद होत नाही. तुझ्या अपयशावर ते शांत राहतात आणि आतल्या आत खुश होतात. तो तुला पुढे जाण्यापासून थांबवतो. तो नेहमी तुझ्यावर टीका करतो आणि हाच तुझा खरा शत्रू आहे. बाळा, लक्षात ठेव, अशांपासून वाचण्यासाठी काय करायचं? तर यासाठी माझ्या लेकरा, सगळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही. तुझ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि शांतपणे प्रगती करायचं. जेव्हा तू बदलायला सुरुवात करशील तेव्हा हेच लोक घाबरतील, तुझ्या मागे येतील आणि हे लोक तुला थांबवू शकणार नाहीत. म्हणून बाळा, तुझा शत्रू तू बाहेर शोधू नकोस. तो तुझ्या आसपास आहे हे पहिले ओळख. आणि एकदा ओळखलंस तर तुझं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. आजपासून एकच नियम बनव, शांत राहायचं, मजबूत राहायचं आणि कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. सहमत असशील तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. बाळा, तुला अडवणारा हात बाहेरचा नाही तर घरातूनच उठत आहे. तुझ्या प्रगतीला डोळा लावणारे लोक तुझ्या रक्ताचे असतील, जवळचेच असतील, तर तुला आयुष्यभर मागेच राहावं लागेल. ज्यांच्यावर तू विश्वास ठेवतोस तेच तुझ्या अपयशाची वाट पाहत आहे. माझ्या लेकरा, हसून बोलणारे सगळेच तुझ्यासाठी चांगले नाहीत. काही तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच तुझ्या आयुष्यात असतात. तुझा शत्रू दूर नाही, तो तुझ्या आसपासच फिरत आहे. तुला खाली खेचणारे हे बाहेरचे कोणी नाहीत, तर ते तुझे जवळचेच आहेत. त्यांच्यापासून तू सावध राहा. होय माझ्या लेकरा, बघ, तुझा नाश बाहेरच्यांनी नाही तर घरच्यांनीच ठरवला असेल तर तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. थांब, एक सेकंद थांब. तुला वाटतं तुझं आयुष्य का थांबलंय? तुला वाटतं नशीब साथ देत नाही, पण बाळा, तुझं नशीब नाही अडलेलं. तुला अडवणारे लोक तुझ्या जवळचे, आसपासचेच आहे. बाळा, जगात सगळ्यात जास्त दुःख कोण देतं हे तुला माहीत आहे का? तर ते शत्रू नाही तर आपलेच लोक असतात. कारण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, आपल्या चांगल्या गोष्टी सांगतो आणि तेच त्या गोष्टी वापरून आपल्याला हरवतात. हा शत्रू उघडपणे काहीच करत नाही, तो पाठीमागून खंजीर खुपसतो. बाळा, बघ, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू फक्त विश्वास ठेव. आता खेळ पलटणार आणि जिंकणार तूच. जर विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तुझं आयुष्य बिघडतंय कारण त्याचं नशीब नाही, तर चुकीच्या लोकांना दिलेला ॲक्सेस आहे. तुझ्या घरातच कुणीतरी तुझं आयुष्य सायलेंटली डिस्ट्रॉय करत आहे. तुझी कमजोरी ज्याला माहीत आहे तोच तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. बाळा, तू हरत नाहीयेस, तुला हरवलं जात आहे.
तुझ्या आयुष्याचा कंट्रोल तुझ्याकडे नाही, तो दुसऱ्याकडे आहे. तू ज्यांना जवळ ठेवतोस तेच तुला खाली खेचत आहे. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात सगळं ठीक चाललं असताना अचानक सगळं बिघडतं. नशीब, वाईट वेळ नाही बाळा. तुझ्या आयुष्यात कुणीतरी चुकीचा व्यक्ती आहे आणि तोच तुझ्या आयुष्याला पनवती आहे. तू सगळ्यांना आयुष्यात एंट्री देतोस. तुझे प्लॅन, तुझी स्वप्न, तुझी कमजोरी सगळ्यांना सांगतोस आणि हीच तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. कारण ज्याला सगळं तुझं माहीत आहे तो तुला सर्वात सोप्या पद्धतीने हरवू शकतो. माझ्या लेकरा, शत्रू तुझ्यावर कधीच ओरडणार नाही, भांडणार नाही. तो फक्त तुला कन्फ्यूज करणार, तुझा माइंडसेट बदलणार आणि तुला चुकीचं रस्ता दाखवणार आणि तुला ते कळणार नाही की तू चुकीच्या रस्त्यावर चालला आहेस. तू काहीतरी ठरवतोस आणि लगेच तुला डाऊट येतो. तू पुढे जातोयस, अचानक थांबतोयस. तू मोटिवेट असतोस आणि अचानक निगेटिव्ह होतोस. हे रँडम नाही. कोणीतरी तुझ्या विचारांवर प्रभाव टाकत आहे. हा शत्रू तुझ्याशी इमोशनली कनेक्ट असतो बाळा. तू त्याच्यावर शंका घेत नाहीस. तू त्याचं सगळं ऐकतो आणि तोच तुला हळूहळू तोडत असतो. म्हणून बाळा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगणं तू बंद कर. तुझे प्रत्येक प्लॅन्स हे सिक्रेट ठेव. लोकांचं बोलणं तू फिल्टर कर. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द तू मनाला लावू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या डोक्याने तू विचार करायला सुरुवात कर. तू ज्या दिवशी हे कंट्रोल परत घेशील त्या दिवशी लोक तुला थांबवू शकणार नाहीत. लोक तुला हरवू शकणार नाहीत. तुझा शत्रू ताकदवान नाही, तूच त्याला ताकद दिली आहेस. म्हणून आता तू शांत राहा आणि गेम पलटव. कारण आता तुझ्यावर कंट्रोल कोणाचाही नाही, फक्त तुझाच आहे. म्हणून बाळा, बघ, तू थोडंसं बदल केलंस तर तुझ्या आयुष्यात नक्कीच तुला ह्याचा प्रभाव दिसणार आहे. तुझं आयुष्य हळूहळू संपवलं जात आहे बाळा. तुझ्या आयुष्यात एक असा व्यक्ती आहे जो तुझा डाऊनफॉल पाहत आहे. आजच समजून घे, नाहीतर खूप उशीर होईल. तुझ्या आयुष्यावर कुणीतरी वाईट सावली टाकली आहे आणि तो तुझ्या जवळचाच आहे. म्हणून माझ्या लेकरा, हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आला म्हणजे ही स्वामींची इच्छा आहे. तुझ्या आयुष्यात अडथळे बाहेरून नाही तर जवळच्या लोकांकडूनच येतात. त्यातून निघण्यासाठी तू माझा देव, माझे पाठीराखा असे तू टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना तू शेअर कर. कारण आता स्वामी स्वतः तुझ्या शत्रूंचा नाश करणार आहेत. फक्त तू स्वामींचं नाव घे. तू गरीब नाहीस, तुला गरीब ठेवलं जात आहे. तुझ्या पैशाचा मार्ग कोणीतरी बंद केला, पण आता नाही. आता तुझ्या आयुष्यात तुला जे हवं ते प्राप्त होणार आहे. तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातून दूर जाणार.